मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण होमिओपॅथिक उपचारांबद्दल बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर रीना. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण डॉक्टरांचा परिचय करून घेऊयात. डॉक्टर नम्मा होमिओपॅथिक मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. नम्मा मध्ये केवळ एक आजार नाही तर अनेक विकारांवर उपचार होत असतात. वंध्यत्व, संधिवात, सोरायसिस, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्पॉन्डिलिसिस अशा अनेक रोगांवर नम्मा होमिओपॅथिक मधून उपचार केले जातात. कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेशिवाय किंवा वेदनादायक प्रक्रियेशिवाय जवळजवळ सर्वच आजारांवर दीर्घकालीन असे उपचार देखील केले जातात. दमा, केसगळती, वयोवृद्धांचे आजार, बालरोगापासून असंख्य व्याधींवर नम्मा मार्फत उपचार होतात. महाराष्ट्रामध्ये दादर, अंधेरी, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर अशा अनेक ठिकाणी नम्मा होमिओपॅथिकच्या शाखा देखील आहेत, ज्या ठिकाणी नक्कीच तुम्ही जाऊन कोणत्याही रोगावरती त्यांच्याकडून तुम्ही सल्ला घेऊ शकतात, उपचार घेऊ शकतात. गेल्या अनेक वर्षापासून नम्मा होमिओपॅथिकच्या मार्फत होमिओपॅथिक औषधांसंदर्भात जनजागृती करण्याचं एक महत्त्वाचं काम देखील डॉक्टर करतायत. डॉक्टर रीना, खरं तर आजचा अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे ॲलर्जी आणि अस्थमा. अगदी कमी वयामध्ये देखील आपण पाहतो अनेकांना ॲलर्जी होते किंवा अस्थमा होतो. तर नेमकं दमा म्हणजे काय, काय सांगाल? आता जर आपल्याला दमाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याआधी ॲलर्जी म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यावं लागेल. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये एक इम्युनिटी लेवल आहे. इम्युनिटी म्हणजे नेमकं काय? रोगप्रतिकारक शक्ती. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे नेमकं काय असते की कुठल्याही आजाराला आपण लढू शकतो किंवा प्रतिकार करू शकतो. जेव्हा ही इम्युनिटी लेवल तुमची कमी होईल, रोगप्रतिकार तुम्ही करू शकत नाही व्यवस्थितपणे, म्हणजे नेमकं काय होतंय ना की तुमच्या शरीरामधली सेन्सिटिव्हिटी लेवल वाढतीये. प्रत्येक गोष्टीला तुम्ही रिस्पॉन्स करायला लागताय. जसं की थोडं पण थंडीमध्ये गेले तर तुम्हाला लगेच शिंका येणे, लगेच नाकातून पाणी येणे, एकदम जास्त त्रास व्हायला लागणे, वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास सुरू होणे. तर हे झालं ॲलर्जीचा प्रकार. ॲलर्जी बहुतेकदा आपल्याला शरीरामध्ये 3 भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात बघायला मिळते. एक म्हणजे श्वसन मार्गातली ॲलर्जी, दुसरं म्हणजे डोळ्यांमध्ये दिसणारी ॲलर्जी आणि तिसरं म्हणजे त्वचेशी रिलेटेड ॲलर्जीचा प्रकार. तर ॲलर्जीमध्ये इथे होतं काय ना की तुमची बॉडी जी आहे ती खूप जास्त सेन्सिटिव्ह झाल्यामुळे प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स करायला लागली आहे आणि त्यानंतर तुम्हाला वारंवार सर्दी येणे, खोकला येणे, शिंका येणे अशा प्रकारचा त्रास सुरू झालेला असतो. आणि जेव्हा ही सर्दी किंवा जेव्हा ही जी सूज येण्याची जी प्रक्रिया आहे तुमच्या नाकावाटे, घशावाटे जेव्हा पूर्ण तुमच्या छातीपर्यंत जाऊन पोहोचतीये, जेव्हा तुमच्या श्वासकोशापर्यंत एकदम सूज निर्माण व्हायला लागली आणि तुम्ही पूर्णपणे श्वास घेऊ शकत नाहीये किंवा पूर्णपणे श्वास बाहेर सोडू शकत नाही, त्या स्टेजला आपण दमा किंवा अस्थमा असं म्हणू शकतो. अगदीच. तर दमा म्हणजे नेमकं काय सांगितलं, मात्र अनेक वेळेला दम लागतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणजे दमा असं समजलं जातं. मात्र अस्थमाचे आणखीनही कोणते प्रकार आहेत का? बरोबर. तर अस्थमा म्हणजे नेमकं काय होतं ना, युजली आपल्याला बालदमा ही पण आपण टर्मिनॉलॉजी ऐकतो की जे आपल्याला लहान मुलांमध्ये बहुतेकदा बघायला मिळतोय. लहान मुलांमध्ये सुद्धा एकदम थोडंसं पण काही थंडीला एक्सपोज झाले, ते काही थंड खाण्यामध्ये आलं, खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल आहे, खूप स्ट्रॉंग दर्प वगैरे असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे काय होतं ना, स्ट्रेस लेवल जरी असेल तर तो दमा ट्रिगर होऊ शकतो. तर लहान मुलांमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. ॲज पर द एज तो हळूहळू कमी होतो. पण काय होतं ना की हळूहळू किंवा काही वर्षानंतर जर काही एखादा एक्साइटिंग फॅक्टर म्हणा किंवा एखादी गोष्ट म्हणा ती त्या आजाराला परत ट्रिगर करून परत सुद्धा डेव्हलप करू शकते. तर दमामध्ये नेमकं काय होतंय ना की तुमच्या ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे जो वारंवार होणारा सर्दीचा जो प्रकार आहे त्यामध्ये काय होतंय की आतल्या श्वसन मार्गावरती सूज निर्माण व्हायला लागली आणि ही जी सूज आहे ही तुमच्या नाकावाटे, घशावाटे किंवा वारंवार होणारी जी सर्दी आहे घशावाटे जर ती खाली उतरत असेल तर तुमचे जे श्वासकोश जे असतात ना त्याच्यामध्ये पूर्ण सूज निर्माण व्हायला लागते. त्याच्यामुळे काय होणार की तिथे एक प्रकारचं आकुंचन आणि प्रसरण पावण्याची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थितपणे होऊ शकत नाहीये. त्यामुळे काय होणार की जेव्हा पण तुम्हाला दमाचा अटॅक येतो किंवा अस्थमॅटिक अटॅक ज्याला म्हणतो आपण, अचानकपणे खूप जास्त त्रास व्हायला लागतो, दम लागतो, श्वास आतमध्ये घेता येत नाही, पूर्ण बॉडीमधली ऑक्सिजनची लेवल हळूहळू कमी व्हायला लागते. अशा वेळेस भरपूर आपण बघताना पण बघतो की ब्रॉन्कोडायलेटर वगैरे दिलेलं असतं, पंप दिलेले असतात की जेणेकरून जे पण तुमचे आकुंचन पावलेले ब्रॉन्क आहेत ते रिलॅक्स व्हायला पाहिजे, जेणेकरून पूर्ण जी हवा आपण आतमध्ये घेतोय, जो ऑक्सिजन आतमध्ये घेतोय व्यवस्थितपणे श्वासापर्यंत जाऊन पूर्ण बॉडीला तो पोहोचला पाहिजे. सो हा जो प्रकार आहे आपल्याला जर टाळायचा असेल ना तर तो फक्त ब्रॉन्कोडायलेटरने किंवा त्या सगळ्या गोष्टीने होणार नाहीये. इथे आपण किती पण श्वासकोशांना रिलॅक्स
रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केलाय, पण तुमची इम्युनिटी डिस्टर्ब आहे तर तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. तर हा एक अस्थमॅटिक आपण पार्ट म्हणू शकतो. अगदी. तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं तितकंच महत्वाचं आहे, जर ॲलर्जी आणि दमा असेल तर. आणि याच विषयासंदर्भात एका प्रेक्षकाचा आपल्याला फोन आलेला आहे. आपला प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. हॅलो, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. माझं नाव मानसी आहे. नमस्कार. मी नांदेडवरून बोलते मॅडम. मला मागच्या 10 वर्षांपासून श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. त्याच्यामुळे मी डॉक्टरांना दाखवलं आणि डॉक्टरांनी मला दमा आहे म्हणून सांगितलं. तर आधी मी 15 दिवसांमध्ये एकदा ते पंप ओढायचे तर मला बरं वाटायचं. पण आता हळूहळू ते मला रोज ओढल्यानंतरच मला दमचा जो त्रास आहे थोडा बरा वाटतो मॅडम. पण आता मला ते कंटाळा आलाय तो पंपचा. तर मॅडम तुमच्याकडे जी ट्रीटमेंट आहे त्याच्याने मला बरं वाटेल का? म्हणजे माझा दमा कमी होऊन जाईल का कायमस्वरूपी? तुमचं वय किती आहे सध्या? माझं मॅडम 38 आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. तर जसं की यांनी सांगितलं, सुमारे 10 वर्षांपासून यांना अस्थमॅटिक कंडिशनचा प्रॉब्लेम आहे, त्रास होतोय, पंप वगैरे घ्यावा लागतोय 15-15 दिवसानंतर. आता हळूहळू त्याचं प्रमाण पण वाढायला लागलंय. तर इथे होतं तेच ना, की अगेन तुम्ही नेबुलायझेशन करणार, तुम्ही ब्रॉन्कोडायलेटर जरी घेणार, पण तुम्ही तुमच्या इम्युनिटीला जोपर्यंत काम करत नाही, कारण की हा आजार जो आहे आपल्याला आतून बरा करायचा आहे. जेव्हा तुम्ही या आजाराला आतून बरं करण्यासाठी प्रयत्न करताय, तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवणं भागच आहे, ते वाढवावीच लागेल. जोपर्यंत तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवरती आपण काम करणार नाही तोपर्यंत तो आजार तुमचा पूर्णपणे बरा होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय असतं ना, की आजार बरा झाल्यानंतर तो परत यायला नको. म्हणजे रिकरंट टेंडन्सी जर टाळायची असेल, डेफिनेटली तुम्ही होमिओपॅथीचा मदत घेऊ शकता. होमिओपॅथिक मेडिसिन्समध्ये जे पण ट्रीटमेंट आपण देतो याच्यामध्ये पूर्ण नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट वापरतो. म्हणजे जसं की आपण बघितलं की अस्थमाचा जो त्रास आहे भरपूर वेळेस आपल्याला तुमच्या जेनेटिक चेंजेसमुळे सुद्धा बघायला मिळतात, किंवा काही स्ट्रेस लेवल वगैरे काही फॅक्टर असेल तरी सुद्धा बघायला मिळतं. तर आपल्याला इथे काय करायचं आहे ना, की तुमच्या स्वभावाशी रिलेटेड असं औषधी द्यायचं आहे की जेणेकरून तुमचा वारंवार सर्दीचा होण्याचा जो त्रास होता आणि त्याच्यामुळे जो तुमचा ॲलर्जिक रायनायटिसचा जो त्रास आहे तो अस्थमामध्ये टर्नआउट झालाय, त्याला आपण पूर्णपणे बरं करण्यासाठी मदत करू शकतो. बघा, तर जसं आता आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला की त्यांना पंप घ्यावा लागतो किंवा अगदी 10 वर्षापासून त्यांना त्रास आहे, मात्र आत्ता कळालाय, तर नेमकी अस्थमा दम्याची लक्षणं कशी आपण ओळखावी की मला अस्थमा झालेला आहे? आता कसं असतं ना, आपला श्वसन मार्ग जो आहे ना हा 2 टप्प्यामध्ये डिवाइड आहे. एक अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम आणि एक लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आपल्याला काय सिम्पटम बघायला मिळत आहेत ना, की जर तुम्हाला ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास आहे किंवा तुम्हाला ॲलर्जी अस्थमाचा जर त्रास आहे, तर तुम्हाला सर्वात पहिले तर शिंका येणे, नाकातून पाणी गळणे, नोज ब्लॉकेजेस होणे, झोपताना पण खूप जास्त नाक वगैरे बंद झाल्यासारखं आपल्याला वाटणे, किंवा रिकरंट टॉन्सिलायटिसचा त्रास होणे. बरोबर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या आपल्याला अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये बघायला मिळतात. वारंवार झालेली जी सर्दी असते, ही सर्दी किंवा ती जे आलेले सूजचा जो प्रकार आहे हा जर खाली उतरत असेल तर तो जातोय मग अगेन लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये. सो अप्पर रेस्पिरेटरी म्हणजे वरच्या श्वसन मार्गाचा जो त्रास आहे तो खाली गेल्यामुळे तुम्हाला अस्थमा सारख्या कंडिशन्स मध्ये सुद्धा लँडअप होऊ शकतो तो पेशंट. तर इथे आपल्याला काय करायचं आहे ना, की जो त्रास आहे तुमचा तो पूर्णपणे जर बरा करायचा असेल, अगेन तेच की इथे तुम्ही कितीही सिट्रिझिन घ्या, किती पण अँटीहिस्टॅमिनिक मेडिसिन्स घ्या, किती पण तुम्ही नेबुलायझेशन घ्या, स्टीम घ्या, ऑरेल्स तुम्ही ब्रॉन्कोडायलेटर घ्या, हे सगळं घेऊन सुद्धा काय होतं ना, की आपण फक्त तेवढ्या रेस्पिरेटरी सिस्टीमवरती काम करतोय, आपण ऑल ओव्हर बॉडीला ट्रीट करत नाहीये. म्हणून तुमचा जो आजार आहे हा वारंवार येतच राहील. होमिओपॅथिक मेडिसिन्सच्या वतीने आपल्याला काय करायचं असतं, की पेशंटला कितपत लेवलला आपण बरं करू शकतो हे तर आपल्याला माहिती आहे. त्यासाठी पेशंटची प्रॉपर हिस्ट्री मिळणे गरजेचं आहे, पेशंटकडून रिस्पॉन्स मिळणे सुद्धा गरजेचं आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, की पेशंटला मेंटल आणि फिजिकल लेवलवरती आपण जेव्हा स्टडी करणार तेव्हाच या आजाराला आपण पेशंटला बरं करण्यासाठी सुद्धा हेल्प करू शकतो. अगदीच. त्यामुळे ही लक्षणं खरं तर ओळखल्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन लगेचच उपचार सुरू करणं गरजेचं आहे. कारण आपण अनेकदा पाहतो की अस्थम्याचा अटॅक आला किंवा आता श्वासच घ्यायला होत नाही आणि त्यानंतर खरं तर हा त्रास वाढायला लागतो. मग हा अस्थमा ॲलर्जी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नेमकी आहार किंवा पथ्यांमध्ये कोणते बदल करायला हवे? बरोबर, आहार आणि पथ्य ही महत्वाची तर आहेच, पण कसं असतं ना, बहुतेकदा आपण पेशंटला खूप सारे पथ्य पाणी ठेवून म्हणजे सगळ्या गोष्टी हे बंद करायचंय ते पण बंद करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी बंद करून जर आपण पेशंटला बरं करतोय तर ते पूर्णपणे बरं करणं नाही होत.
असं होमिओपॅथीचं एक मत आहे. आपल्याला काय करायचंय की पेशंटला माहिती आहे अलर्जी असेल, अस्थमा असेल, थंड गोष्टीमुळे त्रास होतो, आंबट गोष्टीमुळे त्रास होतो किंवा थंड वातावरणात गेल्यामुळे त्रास होतो. ह्या गोष्टी काय झाल्या की त्या आजाराला एक्साइट करतायत, त्या आजाराला होण्यासाठी भाग पाडतायत. आपल्याला होमिओपॅथीद्वारे हेच काम करायचंय की पेशंटने थंड जरी खाल्लं तरी सुद्धा त्याला त्रास व्हायला नको, पेशंटने आंबट जरी खाल्लं तरी सुद्धा त्याला त्रास व्हायला नको. बहुतेक लोकांना आईस्क्रीम खायला आवडतं, बाहेर थंडीमध्ये जायला फिरायला आवडतं, पण ते जाऊ शकत नाही कारण की त्यांचा ॲलर्जिक तो त्रास त्यांना होऊ देत नाही, म्हणजे त्यांना तो पुढे जाऊ देत नाही. सो आपल्याला काय करायचं आहे ना की आहार, पथ्य, पाणी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण पूर्णपणे आहारावरती नियंत्रण ठेवूनच आपल्याला बरं करायचं आहे असं पण नाही आहे. डेफिनेटली जर आहाराबद्दल आपल्याला बोलायचं झालंच, थंड गोष्टी अवॉइड करू शकता, थंड वातावरण अवॉइड करू शकता, फ्रीजमधल्या गोष्टी अवॉइड करू शकता, किंवा मग आपण काय म्हणू की स्ट्रॉंग स्मेल, जे दर्प असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही अवॉइड करू शकता. बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मॅनेजमेंट पार्टमध्ये आपण टाकू शकतो. बट आपल्याला होमिओपॅथीद्वारे काय करायचं आहे की मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे हा आपल्याला कमी प्रमाणात ठेवून मेडिसिन्सच्या द्वारे इम्युनिटी लेवलला बूस्टअप जर केलो आपण, तर आपल्याला तो थोडासा मॅनेजमेंटचा पार्ट आपण कमी ठेवू शकतो आणि पेशंटला बरं होण्यासाठी आणखी चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. तर नक्कीच आता मॅनेजमेंट बद्दल तुम्ही बोलतात आहेत, तर दमा, ॲलर्जी यावर उपचार आहेत, मॅनेजमेंट तितकंच महत्वाचं आहे. आणि याच विषयावर आणखीन काही प्रश्न माझ्या मनात आहेत ज्याची उत्तरं आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण ॲलर्जी आणि अस्थमा या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नमा होमिओपॅथीच्या डॉक्टर रीना. डॉक्टर, ज्या प्रकारे तुम्ही अस्थमा आणि ॲलर्जी बद्दल सांगतायत, आहार आणि पथ्य तर झालीच, जर आपण त्याचं कुठेतरी पालन केलं तर आपण हा आजार कंट्रोल करू शकतो. मात्र नमा होमिओपॅथीमध्ये दमा आणि ॲलर्जीवर नेमकी कशी उपचार पद्धती आहे, ट्रीटमेंटचा भाग नेमका कसा आहे? ओके, तर आपल्याला इथे काय करायचं ना, नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण ॲडव्हान्स नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक ट्रीटमेंट वापरतोय. नॅनोजेनेटिक म्हणजे नेमकं काय की कमीत कमी डोसेजेसमध्ये आपल्याला पेशंटचे जे अनुवांशिक गुणधर्म बदललेले आहेत किंवा जे त्या आजाराला बनवण्यासाठी बदल झालेले आहेत त्या अनुवांशिक गुणधर्मांवरती आपल्याला काम करायचं आहे. सो बेसिकली आपल्याला इथे पेशंटला जेव्हा आपण ट्रीट करतोय तर आपल्याला पेशंटची आजाराची हिस्ट्री तर लागतेच, पण सोबत आपल्याला पेशंटचा स्वभाव, मानसिक शारीरिक स्थिती, मानसिक शारीरिक ताणतणाव आणि त्यांच्या लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीबद्दलचा संपूर्ण आपल्याला स्टडी करावा लागतो. याच्यामध्ये मग सर्वच त्यांचं बोलणं, त्यांचं राहणं, त्यांचा राग येण्याचा प्रकार, त्यांच्या खाण्यामधल्या आवडीनिवडी किंवा त्यांना कुठल्या गोष्टीमुळे त्रास होतोय, कुठल्या गोष्टीमुळे त्यांना बरं वाटतं जेव्हा त्यांना अस्थमॅटिक त्रास वाढतोय किंवा इन केस कुठलाही आजार असेल तर. सो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा आपण माहिती करून घेतो ना, तर तो एक इंडिव्हिज्युअल पेशंट बद्दल आपण माहिती करतोय. सो आपल्याकडे जर अस्थमाचे ॲट अ टाइम 4-5 पेशंट जरी आले तर आपण सगळ्यांना सेम मेडिसिन प्रिस्क्राईब नाही करत. प्रत्येक पेशंटला वेळ देऊन, त्यांची माहिती घेऊन, त्यांची पूर्ण विचारणा करूनच आपण त्यांच्याशी रिलेटेड जे औषधी निघतात तेच मेडिसिन्स आपण पेशंटला देतोय. मेडिसिन्स दिल्यानंतर सुद्धा ॲटलिस्ट 2 to 4 मंथ तरी आपल्याला एक्सपेक्ट असतं की या दरम्यान आपल्याला पेशंटला फरक बघायला मिळतात. फरक बघितल्यानंतर फरक पडणं महत्त्वाचं नाही आहे, फरक टिकवणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ॲलोपॅथिक मेडिसिन्सने सुद्धा पेशंटला फरक पडतोय, इतर मेडिसिन्सने सुद्धा पेशंटला फरक पडतोय, डायटरी मॅनेजमेंटने सुद्धा पेशंटला फरक पडतोय, पण फरक कुठे टिकत नाही आहे. तर होमिओपॅथिक मेडिसिन्समध्ये आपल्याला तो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की फरक पाडल्यानंतर तो टिकवायचा जर असेल तर ह्या मेडिसिन्स आपल्याला थोड्यासा लॉंग टर्मसाठी घ्यावं लागतं किंवा घेणं गरजेचं असतं. कारण की आपण 15 दिवस मेडिसिन्स घेतलं, 2 महिने घेतलं, आपल्याला बरं वाटलं, आपण असं नाही चालत. आफ्टर दॅट आपल्याला काम असतं की जी इम्प्रूव्हमेंट आपण पेशंटला देतोय, जो फरक आपण पेशंटला पाडून देतोय ना, तो फरक टिकवण्यासाठी मेंटेनन्स करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि फरक पाडल्यानंतर, टिकवल्यानंतर तो परत नको यायला, रिकरन्स टेंडन्सी नको व्हायला, ह्यासाठी सुद्धा आपल्या होमिओपॅथिक मेडिसिन्स खूप चांगल्या प्रकारे पेशंटला रिझल्ट देतात. अगदीच. त्यामुळे दमा आणि ॲलर्जीवर उपचार घेत असताना औषधांचा जो संपूर्ण कोर्स आहे तो कंटिन्यू करणं तितकंच महत्वाचं आहे. फरक पडला त्यामुळे आता औषधं थांबवली आणि त्यानंतर उपचार घेतले नाही तर खरं तर असं करून चालणार नाहीये. याच संदर्भात एका प्रेक्षकाचा पुन्हा एकदा आपल्याला फोन आलेला आहे, तर त्यांचाही नेमका प्रश्न काय ते आपण जाणून घेऊयात. आपला प्रश्न डॉक्टरांना विचारा. माझं नाव निर्मला पवार आहे. माझं वय 30 वर्ष आहे. मला डस्ट ॲलर्जी आहे. म्हणजे कुठल्याही धुळीच्या संपर्कात आल्यावर माझ्या डोळ्यातून आग होते, डोळे लाल होतात किंवा नाकातून पाणी येत राहतं. मग त्यावर नमो होमिओपॅथीमध्ये उपचार होऊ शकतात का?
बिलकुल. तर जसं की तुम्ही सांगितलं की तुम्हाला डस्ट ॲलर्जी आहे, थोडं डोळ्यांमध्ये वगैरे त्रास होतो. आपण बोललोय की ॲलर्जीचा जो प्रकार आहे आपल्याला जास्तीत जास्त बघताना डोळ्यांमध्ये, त्वचेवरती आणि श्वसन मार्गामध्ये जास्त बघायला मिळतो. इथे ॲलर्जीचा प्रकार असो किंवा कुठल्याही लोकेशनवरती असो, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं नाही की तुमची बॉडी डस्टला का रिॲक्ट करतीये, कारण की तुमची इम्युनिटी लेवल कमी झालेली आहे. जोपर्यंत आपण तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थितपणे बिल्डअप करत नाही किंवा तिला बूस्टअप करत नाही, तोपर्यंत हा त्रास तुमचा वारंवार येतच राहणार आहे. कारण की डस्ट किंवा धूळ ही एक अशी गोष्ट आहे की आपण तिला सतत एक्सपोज होतच राहणार आहे. त्याच्यामुळे आपण लाईफ टाईम याच्यासोबत सफर तर होऊ शकत नाही. इथे आपण काय करू शकतो, होमिओपॅथिक मेडिसिन्सद्वारे तुम्हाला सूट अशी होईल, कॉन्स्टिट्युशनल जी ट्रीटमेंट म्हणतो ना आपण, तिचं काम काय असतं की इम्युनिटी लेवलला आपण स्ट्रॉंग केलो तर तुमच्या ज्या ॲलर्जीचा जो प्रकार आहे तो सुद्धा आपण हळूहळू कमी करू शकतो. आणि कमी करत करत त्याला बंद करण्यासाठी सुद्धा आपण पूर्णपणे मदत करू शकतो तुम्हाला. अगदीच. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यानंतर खरं तर होमिओपॅथिक औषधांच्या द्वारेही दमा आणि ॲलर्जीवर आपण मात करू शकतो. असंख्य प्रेक्षक आपल्याला पाहतात आहेत. कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या टप्प्यात खरं तर पोहोचलो आहोत. प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? वातावरण बदलत असतं आणि त्यानंतर दमा, ॲलर्जी सारखे आजार प्रत्येकालाच होतात. धुळीचं प्रमाण देखील खरं तर सध्या वाढलेलं आहे. तर प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? बरोबर. तर ॲलर्जीचा जो प्रकार आहे, आपण श्वसन मार्गांबद्दल तर बोलतोच आहे, पण अगेन आपल्याला त्वचेची ॲलर्जी सुद्धा खूप जास्त प्रमाणात बघायला मिळते. भरपूर व्यक्तींना पित्त नावाची गोष्ट येते बघा. पूर्ण अंगावरती लाल लाल गुथा येणे, खूप जास्त अंगार होणे, खाज येणे, जळजळ झाल्यासारखं वाटणं. तर हा पण एक ॲलर्जीचा प्रकार आहे. तुमच्या खाण्यामध्ये जर चुकून काही गोष्टी आल्या, बहुतेकदा पेशंटला म्हणजे सांगतात ते आम्हाला की आम्ही अंडी वगैरे खाल्ल्यावरती आमच्या अंगावरती पूर्ण रॅशेस यायला लागतात, मासे खाल्ल्यावरती आम्हाला रॅशेस यायला लागतात. तर काय येत आहेत? कारण की काय होतं ना की ती गोष्ट तुमच्या शरीराला सहन होत नाहीये. सहन न झाल्यामुळे बॉडी पूर्ण टॉक्झिन्स क्रिएट करून त्या गोष्टीला बाहेर टाकण्यासाठी मदत करते, म्हणजे त्वचेवरती आजार दिसायला लागतात. अगेन डर्मॅटायटिसचा पण आपल्याला त्रास बघायला मिळतो. त्वचेशी रिलेटेड भरपूर गोष्टी आपल्याला आहेत की आपण बघतो की कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस, थोडं पण काय एक्सपोज झालं तर त्वचेला सहन होत नाही, लगेच तुम्हाला रॅशेस वगैरे क्रिएट व्हायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, आपल्याला काय करायचं आहे की जर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला ॲलर्जीचा त्रास आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच गोष्ट आहे की तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं आहे. जर ती तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता तर बरेचसे असे आजार आहे, फक्त ॲलर्जीच नाही, बरेचसे असे आजार आहे की जे तुमच्या शरीरापासून दूर राहू शकतात. सेकंड थिंग, ॲलर्जिक अस्थमा किंवा ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण इम्युनिटीबद्दल वारंवार बोलतोय, कारण की ते तेवढंच महत्त्वाचं आहे. पण सोबत तुमची मानसिक तब्येत सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे की ती सुद्धा हेल्दी असायला पाहिजे. आपलं होतं काय ना बहुतेकदा, आपण फिजिकली डिस्टर्ब असतो, आपण शारीरिकरित्या खचून जातो, आपण औषधी घेतो, फिजिकल लेवलला आपण बरं करतोय पेशंटला, पण मेंटल हेल्थबद्दल काय? तर आपल्याला इथे काय करायचं आहे ना की जर तुम्हाला कुठल्याही आजाराला बरं करायचं असेल ना, तर त्यासाठी तुमची मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक तब्येत सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. ती जर बरी असेल तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या हेल्दी राहू शकता, आणि शारीरिकरित्या तुम्ही जेवढं व्यवस्थित हेल्दी राहताय तेवढं तुम्ही मानसिक सुद्धा हेल्दी राहू शकता. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला ॲट अ टाइम सोबत घेऊन जायच्या आहेत. फक्त फिजिकली ट्रीट करून ह्या गोष्टी सॉल्व्ह होण्यासारख्या नाही आहेत. म्हणून जेवढं होईल तेवढं तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन जर प्रिफर केल्यात तर त्यामध्ये आपण पेशंटची मेंटल हेल्थ ॲज वेल एज फिजिकल हेल्थ दोन्ही पण ॲट अ टाइम सांभाळतो. आणि म्हणून आपण व्यवस्थितपणे पेशंटला एक सांगू शकतो की नाही, आपण जर आजाराला बरं करतोय तर तो परत येणार नाही, याचं एक आम्हाला मनामध्ये असतं की नाही आपण पेशंटला बरं करतोय म्हणून. अगदीच. त्यामुळे मानसिक आरोग्य देखील खरं तर सदृढ ठेवणं तितकंच गरजेचं आहे. दमा आणि ॲलर्जीवर नमा होमिओपॅथिकच्या उपचारांमार्फत आपण मात करू शकतो. लक्षणं जर जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, खरं तर महत्त्वाचा आजचा विषय तो म्हणजे दमा आणि ॲलर्जी, आणि यावर होमिओपॅथिक उपचारांद्वारे देखील यशस्वीरित्या आपण मात करू शकतो. याविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिली, त्यासाठी आपले देखील खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धन संपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.